अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। आले का दादा? रोल बोला। भाजप कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली आहे। तुम्ही सुद्धा मार्गदर्शन केले। जळगाव महापालिकेसाठी महायुतीची घोषणा झाली आहे, मात्र जागा वाटपाचा कुठेतरी तिढा आलेला आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे, जळगाव जिल्हा, जळगाव शहर महापालिका म्हणजे आपला भाजपचा बालेकिल्ला आहे आणि आता महायुतीचा हा बालेकिल्ला आहे। आणि जागा 74-75 जागा गेल्या वेळी होता, त्यापैकी 57 जागा त्या आम्ही या ठिकाणी जिंकलेलो होतो। भाजप म्हणून एकटे आम्ही त्या ठिकाणी जिंकलेलो होतो आणि आता पुन्हा निवडणुका उघडलेल्या आहेत। त्यावेळेला वरून धोरण ठरलं की महायुतीमध्ये निवडणुका लढायच्या आणि म्हणून मग आम्ही थोडं कॉम्प्रोमाइज केलं, 2 पावलं मागे गेलो आणि आता परवाच दादांचं आणि मामांचं त्या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांशी बोलणं झालेलं आहे। मी तर अजून काही भेटलो नाही, बोलतो मी बाहेरच 10-12 दिवस 15 दिवस झाले आणि त्यांचंही बोलणं झालेलं आहे। अजून नावं किंवा प्रभाग कुठले कुठले घ्यायचे, द्यायचे, सोडायचे ते अजून ठरलेलं नाही। मला वाटतं उद्या थोडं मी थांबणार आहे सकाळी आणि गुलाब भाऊ वगैरे आम्ही बोलून त्या ठिकाणी या संदर्भामध्ये हाही प्रश्न मार्गी लागेल। किती जागांवर आपलं आमचा दावा तसा दाव्याचा विषय नाहीये। त्यांचं म्हणणं होतं 25 जागा द्या, 75 बदल्या 50 तुम्ही लढा। आम्ही म्हटलं होतं की आधी 15 घ्या, नंतर मग 20 पर्यंत विषय आलेला आहे। पण काही फार आमच्यामध्ये काही ताणताणी नाहीये। मला असं वाटतं की उद्या परवापर्यंत सगळा हा अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल आणि आम्ही महायुतीमध्येच जळगाव जिल्ह्यामध्ये या जळगाव महापालिकेमध्ये लढणार आहोत। हो, बरोबर। अशा परिस्थितीमध्ये जे आता नाराज असतील किंवा बंडखोर असतील यांच्या समजुतीसाठी काय प्लॅन आहे? काही नाही, आमच्याकडे औषध आहे त्याचं। आम्ही त्यांना समजू बरोबर, असं नाहीये। प्रत्येक वेळेला निवडणुकीमध्ये होत असतं, कोणाचं तिकीट कापलं जातं, कोणाला तरी माघार घ्यावी लागते, 2 पावलं मागे जावं लागतं, 2 पावलं पुढे यावं लागतं। प्रत्येक निवडणुकीमध्ये होत असतं आणि म्हणून मला असं वाटतं की वेळ त्याच्यावर औषध असते। थोडी सुरुवातीला नाराजी असते, पण मला वाटतं 2 दिवस 3 दिवस गेले की पुन्हा कार्यकर्ते कामाला लागतात। ते आमचं कार्यकर्त्यांची पार्टी, आमची काही नेत्यांची पार्टी नाही या ठिकाणी। निश्चित त्यांचा रुसवा फुगा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे। काल आपण बघितलं नाशिकमध्ये ते कार्यकर्ते नाराज झाले होते, घोषणाबाजी झाली, आमदार नाराज झाले होते। पण मला वाटतं की कालपासून आम्ही पुन्हा सगळ्या कामाला सुरुवात केलेली आहे, पूर्ववत सगळे कामाला लागलेलो आहोत। महाविकासचे जे आहेत ते जिल्ह्यात 3 नगराध्यक्ष निवडून आलेले, तर कुठेतरी आपण गाफील राहिलो असं वाटतं। खरं झालं, ते थोडंसं मलाही असं वाटलं होतं, पण गाफील राहिलो आम्ही। सर्वात जास्त मला वाटतं भुसावळबद्दलच मला थोडं खूप वाईट वाटलं की म्हणजे मला खरं सांगतो मी, मला थोडी कल्पना आली होती, माहिती आली होती, सर्व रिपोर्टही आले होते, थोडी गडबड होण्याची शक्यता आहे। मी मंत्री महोदयांची, सावकारीची त्या बाबतीमध्ये 4-5-6 वेळा बोललो होतो, स्वतः जाऊन आलो 2 वेळा परत। त्याला गडबड दिसते, पण आमचा कॉन्फिडन्स म्हणा किंवा ओव्हर कॉन्फिडन्स हाही नडला किंवा असं होणार नाही म्हणून, कारण तिथली परिस्थिती अतिशय चांगली होती। आमदारांचं त्या आमच्या मंत्र्यांचं काम सुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगलं आहे, टीम चांगली आहे। पण हा निर्णय कसा, थोडी जातीची समीकरणं बदलली, आपल्याला कल्पना आहे, मी काही त्याबद्दल बोलणं काही योग्य नाही, पण काही समीकरणं बदलली आणि त्यामुळे हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। उमेदवार उभे राहणार आहे, त्यांच्यावर पक्ष म्हणून आपण काही कारवाई करणार? निश्चित प्रत्येक वेळेलाच करतो आम्ही, आज नाही, शिस्तभंगाची कारवाई। रिपाई सोबत आहे आमच्या, रिपाई पण सोबत आहे। हो, रिपाईच्या जागेची मागणी आहे, त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केलेली आहे। निश्चित रिपाई आमच्या सोबत राहील। भाजपच्या चिन्हावरती उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर असं कसं होऊ शकतं? होऊ शकतं, का नाही होऊ शकत? अनेक वेळा झालेलं आहे। मागे आपण किती वर्ष बघा, आठवले साहेबांच्या रिपाई आमच्या बरोबर आहे, पण मग काही मग त्या तांत्रिक अडचणी असतात किंवा निवडणुकीच्या संदर्भामध्ये थोडं कमी कधी काही परिणाम होत असतो त्याच्यावर। त्यामुळे मागच्या काळामध्ये बऱ्याच वेळा रिपाई सुद्धा कमळावर लढलेलीच आहे। आपण मागचं बघितलं कधी थोडं मागे फिरून, आपल्या ते लक्षात येईल। निश्चित म्हणायचं का? नाही, मागणी केलेली आहे। तुम्ही दिलं कुठे म्हटलं आम्ही त्यांना? अरे तर मग मागू द्या ना, मग भागाच्या 300 लोकांनी मागितलेले आहेत का? सगळ्यांना तिकीट दिले का अजून आपण?
आहेत आमच्याकडे बरेच लोक आहेत. मग त्यांनी पण मी पाठबळ देतो, त्यांनी जेव्हा बोललं तेव्हा मी गेलो तिथे. पाठबळाचे मंत्री आहेत तिथे, खासदार आहेत. हे साहेब आमचे 8 वेळा 7 वेळा आमदार आहेत, मंत्री राहिले एवढे वर्ष, 15-20 वर्ष. आता अजून यांना काय पाठबळ देतात? आता ते ज्यावेळेला म्हणतात की खडसे परिवाराची लढाई आहे, तर आम्ही किती पाठबळ द्यायचं त्यांना? खडसे परिवाराची लढाई आहे म्हणजे या शब्दामुळेच ते पडलेत. म्हणजे प्रत्येक वेळेला आपली भूमिका बदलायची. आमदारकीच्या वेळेला वेगळी करायची, मुलगी उभी राहिली की, खासदारकीला सुनवाई राहिली की वेगळी करायची, नगरपालिकेमध्ये पुन्हा वेगळी करायची. म्हणजे काय लोकांना तुम्ही गृहीत धरताय का? लोक वेडे आहेत की तुम्हाला वाटेल तसे तुम्ही चिन्ह बदला, पक्ष बदला, कपडे बदला, पक्ष बदला तरी धडाधड. हा, लोक इतके दूधखोळे राहिलेले नाहीत. तुमच्या निष्ठा कुठे आहेत? आता पवार साहेबांनी MLC केलं, त्याच्यावर तर नेट नाही म्हणे मी नाही तिकीट घेत तुमचे. हे कसं काय तुम्ही असं करू शकतात? हे लोकांना पडणार आहे का? कसे काय लोक तुम्हाला निवडून देतील? त्यांच्यामुळे आमच्या पक्षाचं नुकसान झालं त्या ठिकाणी. खूप संतोष यांचं असं म्हणणं झाल्यानंतर त्यांनी प्रमाणपत्रावर आक्षेप घेतलेला आहे. मंत्री संजय सावकर यांनी कोणी? मंत्री संजय सावकारांनी प्रमाणपत्रावर आक्षेप घेतलाय. यापूर्वी का नाही घेतला? पराभव झाल्यानंतरच का आक्षेप घेतला? ठीक आहे ना, तर काय तो त्यांचा प्रश्न आहे, किंवा घ्यायचा किंवा नाही घ्यायचा. त्यांना की नंतर काही त्रुटी आढळली असेल, त्याच्यामध्ये माहिती मिळाली असेल आणि म्हणून त्यांनी आक्षेप घेतला असेल. नगरपालिका निवडणुकीमध्ये जर जिल्ह्यात अशी एक हा? वेगळी चर्चा सुरू झाली आहे. जर बघितलं तर जामनेर असेल, चाळीसगाव असेल, ह्या 2 जागा निवडून आलेल्या आहेत. मात्र गुलाबराव पाटील यांची धरणगावची सीट असेल, भुसावळची सीट असेल, त्या पद्धतीने मुक्ताईनगरची सीट असेल, याच का निवडून नाही आल्या अशा देखील चर्चा आहेत. ह्या 2 सीट कशा निवडून आल्यात आणि पाचोऱ्यामध्ये पण पाचोरा चोपडा या ठिकाणी बीजेपी का नाही निवडून आली? आता हे आहे, आता या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ शकतो मला मी? मग आता मी सांगू का आम्ही पडून जातो म्हणून प्रतिरक्षण घेऊन साताऱ्यामध्ये येऊन? असं कसं म्हणता येईल आपल्याला? इथेच का निवडून आल्या, तिथे का निवडून आल्या? याला काय कारण असू शकतं? याचं उत्तर काय असू शकतं? बहुमत मिळालं की तो उमेदवार चुकला नगराध्यक्ष असं वाटतं तुम्हाला? ते चुकला म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी काय झालं. तिथे जागा SCचीच होती. पण आता मी इतकं उघड बोलणं काही योग्य होणार नाही, पण तुम्हाला माहिती आहे तिथे काय झालं म्हणून. तुम्हाला माहिती आहे तिथे कसं झालं. म्हणजे इंटरकास्ट लग्नामुळे थोडंसं त्या ठिकाणी ती गडबड झाली आणि त्यामुळे मग लोकांना वाटलं की हे आपलं आहे म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी सोबत नसेल त्यांच्याशी बोलणं चाललेलं आहे. त्याच्याशी बोलणं चाललेलं असेल आहे. की नसेल बघ म्हणजे. नाही नाही, असं आता म्हणजे तुम्ही अजून कारण 3 दिवस महायुतीमध्ये लढणारे होते. अजून 3 दिवस आहे, असेल नसेल ना आपल्याला. तुम्ही आतापासूनच असं करू का असेल का नसेल? आमचं बोलणं चालू आहे, आमचं सकारात्मक बोलणं चालू आहे, पॉझिटिव्ह बोलणं चाललेलं आहे आमचं. या निवडणुकीचा जर अनुभव पाहिला तर आधी पण मागच्या जे 2018 इलेक्शन झाले त्यावेळेस सुरेश दादांची आणि तुमची जी फडणवीसांची जी बैठक मुंबईत झाली होती, त्यानंतर जागा वाटपाबद्दल जळगावमध्ये चर्चा होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र ऐन वेळेस भाजपने डायरेक्ट उमेदवारांची जी यादी आहे ती जाहीर केलेली होती. तर तसं काही परत आमचं बोलणं फिसकटलं होतं जागेच्या आकडेवारीवरून, त्यामुळे आता येऊ शकतं. आता येऊ शकतं का? आता असं होणार नाही. कारण आपल्या कार्यकर्त्यात जागा आहे की 50च्या खाली भाजपला डाणी आहे जागा. 50च्या खाली जर 3 पक्षांनी म्हटलं तर तुम्हाला 50च्या खाली जावं लागणार आहे. मग कार्यकर्त्यांची तसं होणार मतदान नाही, कशी करणार? तसं होणार नाही. मी 50च्या खाली जाणार नाही. अजून काय सांगू तुम्हाला? राष्ट्रवादी सोबत नसेल. बैठक होणार आहे त्यामध्ये राष्ट्रवादीचा समावेश असणार आहे का? काय? राष्ट्रवादी नाही, मी खरं सांगतो, यांचं बोलणं झालं होतं. गुलाब भाऊचं माझं 3-4 वेळा फोनवरही बोलणं झालं, समक्ष बोलणं झालं होतं. पण कॅबिनेटला आम्ही प्रत्येकाला भेटतो. परवा एक मंगळवारी आमचं इथं बोलणं झालं होतं. पण अनिल पाटील जे आपले आमदार आहेत अंमळनेरचे, ते राष्ट्रवादीची भूमिका ते मांडतायत, त्यांची बाजू ते मांडतायत. त्यांचं माझं अजून एकदाही बोलणं झालेलं नाही, मी आपल्याला सांगतो. पण मंगेश दादा त्याच्याशी बोललेले होते, राजू मामाही बोललेले होते, पण माझं अजून त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. निश्चित मी आज उद्यामध्ये मी इथे आहे. उद्या सकाळ दुपार 12 वाजेपर्यंत तेवढ्या वेळामध्ये आम्ही सगळे भेटणार आहोत आणि मग आम्ही ठरवू. युती झाली का? युती म्हणायचं का? महायुती अजून म्हणायची. महायुती म्हणा, पण जोपर्यंत आमचं बोलणं आकडे आमचे ठरत नाही तोपर्यंत अजून आम्हाला सांगता येते की ठरलं म्हणून. असं जाहीर केलं तर जागा वाटप बाकी आहे. अजून राष्ट्रवादीशी संख्येच्या बाबतीमध्ये बोलणं झालेलं नाही. त्यांना काय द्यायचं काय नाही. गुलाब भाऊचं आमचं जवळपास अंतिम टप्प्यामध्ये 1-2 जागांचा फरक आहे, तो बसून मिटेल. पण तोपर्यंत आम्हाला महायुती झाली असं सांगता येतं. मुंबईला इतक्या जागेवर तडजोड झाली, इतक्या जागेवर झाली, हेच चाललेलं आहे. अजून कुठे असं आलेलं नाही की बाबा ठरलं आमचं इतक्या जागा त्यांच्या, इतक्या जागा आमच्या, ह्या जागा त्यांच्या, या जागा आमच्या. हे आकडेवारी ठरल्यावर सुद्धा कोणत्या जागा कुणाच्या याच्यावर सुद्धा डिबेट होणार आहे, याच्यावर सुद्धा चर्चा होणार आहे आणि त्यातून नंतर मग अंतिम 30 तारखेलाच हे कळेल. मागच्या वेळेस सारखं यावेळेस बोलणं फिसकटू शकतं. अजिबात नाही, नाही नाही. भाऊ, काल- आम्ही समन्वय साधू यावेळेला भाऊ, काल चांगला. गुलाबराव पाटलांनी सांगितलं की महायुतीची अधिकृत आमची घोषणा झाली आहे. मंगेश दादांनी सांगितलं, अनिल पाटलांनी देखील सांगितलं. आता तुम्ही म्हणताय की बुवा अजून जागा वाटपाचा किती झाल्यानंतर म्हणजे मी खरं सांगतो, मला अनिल पाटलाचं माझं बोलणं झालं नाही.
त्यांनी हे सांगितलं काय होतं. बोलले मलाही माहित नाही अजून त्यांच्याशी. ऐनवेळी त्यामुळे मला असं वाटतं की उद्या 12-1 वाजेपर्यंत आम्ही सगळं जाहीर करू त्यांची मागणी काय आहे, त्यांची संख्या किती आहे आणि ते करून मग आम्हाला, कारण मागच्या वेळेला आम्ही 57 होतो आणि यावेळेला तुम्ही म्हणाल 40 जागाला 45 जागा लढा, तर मग ते थोडं अडचणीचं होणार आहे आम्हाला. त्यामुळे आता आम्ही उद्याच त्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय होईल. काय 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 सेनेला अट घालाल का भाऊ तुम्ही, जे तुमच्यातून फुटून तिकडे गेलेले आहेत तर त्यांना उमेदवारी देऊ नये याची तुम्ही काही अट घालणार आहे? नाही, आम्ही म्हणणार आहे, शक्यतो आम्ही त्यांना म्हणणार आहे. माझी बैठक गुलाब भाऊंची त्या संदर्भातच या ठिकाणी आहे की जे लोक आम्हाला सोडून गेले मध्ये त्यांना तुम्ही देऊ नका. आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. बघू तरी काय म्हणतात काय नाही. उमेदवारी दिली तर आपली भूमिका काय असेल? दिल्यावर विचार करून आतापासून अजून वेळ आहे 3-4 दिवस. हो, आता प्रायमरी आतापासून भांडण नका लावून आमच्यामध्ये. प्रायमरी जर बघितलं भाऊ, तुम्ही बोलले की भाजप 50, शिवसेना 20 समजा असं असेल तर मग राष्ट्रवादीला किती जागा जातील? अजून त्याच्याशी आमचं बोलणं झालं नाही. आज त्यांची आमची युती अजून झालेली नाही, त्याच्याशी बोलणं सुरू आहे. काल घोषणा झाली भाऊ. काल घोषणा झाली. राष्ट्रवादी कुठे झाली? राष्ट्रवादी कुठे घोषणा झाली? राष्ट्रवादी घोषणा केली त्यामुळे अनिल जरा सांगतात आमची युती झाली म्हणून. आम्ही 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 कुठे म्हटलं नाही. मग मी बाहेर, आता मी आता संध्याकाळी झालो इथे, मला माहित नाही. पण नाही, युटर्न वगैरे काही नाही. आम्ही सांगितलं आहे की आता थोडेसे 2 पावलं मागे का होईना, 2 जागा कमी जास्त, पण आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत. आणि अजून खरं सांगतो मी, अजून त्यांचं आमचं काही अजून फायनल आकडा ठरलेला नाही काय करायचं काय नाही म्हणून. पण गुलाब भाऊंचं आमचं अंतिम टप्प्यामध्ये आहे, शिवसेनेचं आमचं बोलणं अंतिम टप्प्यामध्ये जवळपास आलेलं आहे. आता उद्या पुन्हा बसून थोडीशी आकड्याची थोडी गडबड आहे, मी शिक्कामोर्तब ठिकाणी करू. आत्ताच दादा भुसेंचा पण मला फोन आला, आमचे मंत्री महोदय नाशिकहून, किंवा बसा लवकर करा, मी उद्या नाशिकलाच आहे. मी जर सांगितलं उद्या आपण बसू. नाशिकला सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय की बाबा मी माहितीमध्येच लढू. राष्ट्रवादी नसेल का? सुरुवातीलाच एक आकडा जाहीर करतात की या कसला? निवडणुकीत आम्हाला इतक्या जागा बरोबर. आता काय झालं, आता 74 जर लढलो असतो आम्ही भाजप म्हणून तर मी तो आकडा 75 तर तो केला असता. पण आता आम्ही महायुतीमध्ये आहोत. आता तर रेकॉर्ड होईल यावेळेला जळगाव जिल्ह्यामध्ये, जळगाव महापालिकेमध्ये रेकॉर्ड होईल त्या आमच्या महायुतीच्या किती जागा निवडून येतात म्हणून. मी तुम्हाला पुन्हा सांगेल की आता मागच्या वेळेला आम्ही 57 होतो, आम्ही यावेळेला 62-64च्या पुढे जाऊ. 10 जागांची आम्ही गुंजाइश ठेवू फार फार तर, पण मोठी संख्या म्हणजे 75 पैकी 64-65 आम्ही निश्चित जाऊ महायुतीमध्ये. एखाद्या वेळेला कदाचित तो आकडा अजून पुढे सुद्धा जाईल, तो सुद्धा पुढे सुद्धा जाईल. पण यावेळेला लोकांचा विश्वास आमच्यावरच आहे. नगरपालिकेत बघितलं तुम्ही, मी सांगितलं की 50च्या आत सगळे गुंडाळले गेले 288 पैकी. कुठे काय राहिलं? समोरचा पक्ष आहे कुठे? त्याने तर वाऱ्यावर सोडलं होतं. नगर परिषद नगरपालिकेमध्ये कुठे आलं कोण? सगळ्यांनी वाऱ्यावर सोडलेलं होतं. फक्त आता महापालिकेचा सगळा मर्यादा दिसतोय आणि म्हणून सगळं आता परत नेते लोक ते फार पूर्ण मुंबई आणि पुण्यामध्ये जास्त त्यांचा आगार, बाकी कुठे काय करतायत? इथे काय त्यांचं कोण फिरून बघताय का? इथे कोणी जळगावला बघत नाही, धुळ्याला बघत नाही, मालेगावला बघत नाही, नगरला बघत, कोणीच बघत नाही. पण याची इतकी दाणाफाड होणार आहे की सगळे रेकॉर्ड तुटणार आहे पडायचे त्यांच्या आता संख्येचे नगरसेवकांच्या. नगराध्यक्ष सुनील काळे त्यांनी असं म्हटलं आता की मला शिंदे सेनेकडून पण बोलवणं आहे, पण गिरीश भाऊ माझे नेते आहेत, मी त्यांच्याशी बोलण्याचा निर्णय केला. आपण कसं बघताय याकडे? चांगलं बघतोय, चांगलं बघतोय मी त्यांच्याकडे. आता त्यांनी सांगितलं गिरीश भाऊ नेते, मी त्यांचा फोन आला मला. त्यांनी तिकडे पण ते सांगितले ना की मी भाऊंना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही. मी काय असं अपक्षाला असेल काय माझ्यावर अन्याय झाला, तिकीट मिळालं ते ठीक आहे, पण त्यांनी सांगितलं आहे की मी भाजपचाच आहे. त्यांनी तुम्हाला बघितलं असेल तुम्ही मिरवणुकीमध्ये सुद्धा फोटो आणि कमळ लावूनच त्यांनी मिरवणूक काढली त्या ठिकाणी, दुपट्टा घालूनच त्यांनी मिरवणूक काढली. म्हणजे एवढं मोठं मन खरं म्हणजे करायला मोठापणच लागतो. पण आज तो स्वतःच्या ताकद आला निवडून, ठीक आहे. आता आम्ही तिकीट त्याला दिलं नाही, त्याला खूप समजून सांगितलं, पुन्हा बोलायला लोकांनी त्याला स्वीकारलं, धडपडणारा कार्यकर्ता आहे. पण काही समीकरण तिथली अशी होती की आम्हाला तिकीट त्याला देता आलं नाही. पण आता निवडून आलेला आहे. पण निवडून आल्यावर पण तो म्हणतो मला काही घेणं नाही, मला काही माहित नाही, मी भाजपचाच आहे. आता यात वाईट काय? मी कसं बघावं तिकडे? भुसवळ तुम्हाला बहुमत मिळालेलं गेलं ना अपयशाचं, भाजपच्या मंत्री काय काय अपयशाचं कापड जे फोडलं जातं आता ते रक्षाकर्ते भाजपच्या मंत्री त्यांच्यावर पण जाईल ना. आता बघा, जे हरेल त्यांच्यावर तर खापर फोडलंच जाईल. आता उद्या मी जामीन राहिलो तर का कोणाला कोण काय म्हणणार आहे? दुसरा कोण म्हणणार आहे? मलाच माझ्यावर बिल फाटणार आहे. पण यांनी जर ही वाच्यता केली नसती तर मला वाटतं चित्र वेगळं असतं. यांनी म्हणजे लोकांना ही भूमिका पटतच नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला पक्ष बदला, आपला चिन्ह बदला, असं काय असं कसं काय करू शकता तुम्ही?
हे योग्य तुम्हाला योग्य वाटतं का? प्रत्येक निवडणुकीत लोकसभेत वेगळं, विधानसभेत वेगळं, नगरपालिकेमध्ये वेगळं. तुम्ही बघा ना या वर्षीचा चार्ट पुढा त्यांचा, प्रत्येक वेळेला चिन्ह बदलत आहेत, प्रत्येक वेळेला पक्ष बदलत आहेत. आणि लोक काय एवढे वेळ आहेत का की ऐकून घेतील की वा वा आता याचा पक्ष बदलला, याचं चिन्ह बदललं? असं नाही होत. मागू द्या, त्यांनी जागा मागितलेल्या आहेत, त्यांचा अधिकारच. आम्ही महायुतीमध्ये त्याच्याकडे आहोत, ते आमचे घटक पक्ष महायुतीमधले. मला वाटतं उद्या 12 वाजेपर्यंत आम्ही सगळे अंतिम निर्णय करू. अजून आम्ही आलो तुमच्या समोर, अजून आम्ही बसलो पण नाही एकत्र तिघांचं उदाहरण काय करायचंय काय नाही काय ठरलंय. त्यांना तुम्ही प्रवेश देत असेल तुम्ही म्हटलंय, पण जर आपण बघितलं तर हे सगळे लोक जे ते प्रस्थापित आहेत, सरंजाम आहेत, आणि त्या सरंजामच्या विरुद्ध तुमचा जो लढा आहे तो आजपर्यंत सुरू राहिलाय, आणि अशा वेळेस त्यांना तुम्हाला प्रवेश द्यावा लागतोय. मग काय माझं म्हणणं आहे की निवडून येण्याची क्षमता त्यांची आहे, ज्यांचं काम त्या भागामध्ये. काही भागामध्ये असे लोक आहेत की त्यांचं काम एवढं मोठं आहे की त्यांना लोक टाळू शकत नाही. घराणेशाही सरंजामशाहीचं म्हणत नाही, पण जे वारंवार निवडून येत आहेत तिथे आम्ही अगदी सोप्या भाषेत की आमची डाळ शिजत नाही तिथे, त्या ठिकाणी त्या लोकांना जर आम्ही घेतलं तर त्यात वाईट काय? त्यात वाईट काय? म्हणजे आता नाशिकला सुद्धा आम्ही 67 जागा जिंकल्या, पण त्यातल्या मग अजून 50 जागा राहून गेल्या ना, 55 जागा राहून गेल्यात. त्या 55 जागेमध्ये असे काही लोक आहेत की ते महापालिका स्थापन झाली तेव्हापासून निवडूनच येत आहेत. त्यांचं काम आहे त्या भागामध्ये, आहे त्यांचं काम. तुम्ही आम्हाला म्हणाला आम्ही पण 7-8 टर्म झाले निवडून देतोय, आहे तर आहे, कामामुळे लोक निवडून येतात असं नाही आहे ना. म्हणून मला असं वाटतं की मंगेशदारांकडचं सोपं उदाहरण आहे. चाळीसगावला किती तुम्ही सालमुरीला आठ पडतायत जातायत, हे 6,500 मतं निवडून आले परत नगरपालिकेला, आले की नाही? त्यामुळे मला वाटतं काही काही लोक असे की त्याच्या कामामुळे त्यांचा प्रभाव असतो एक, त्यामुळे वारंवार निवडून येत असतात. आणि आम्हाला जर 100% भाजप करायचा आहे, आम्हाला जर पक्षाचा विस्तार करायचा आहे ना, अशा लोकांना घेऊन जर आमची संख्या वाढली तर वाईट काय होणार काय? त्यांनी निश्चित त्यांनी बैठकीतून सांगितलं आम्हाला उमेदवार आम्ही निघतो कार्य करतो, आम्ही तुम्ही बाहेरच्या उमेदवार देणार आहात, आमचं काय करायचं नाही. बाहेरचे कोण? बघा काही ठिकाणी असे प्रभाग आहेत, आता नाशिकला तुम्ही म्हणाल तर ते आम्ही अशा ठिकाणचे लोकांचा प्रवेश केलेला आहे की त्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत एकदा जिंकलो नाही. आता परवा जो प्रवेश झाला ते कोणतं महाराज खैरे, शाहू खैरेंचा, हा मतदारसंघ आम्ही कधी जिंकलो नाही आजपर्यंत, कधी जिंकलो नाही. आणि त्या लोकांची त्या ठिकाणी एक प्रस्थापित आहे, त्या ठिकाणी त्यांचे मंडळ आहे, त्यांचं मोठं काम आहे, त्यांचे गणेश मंडळ आहेत, कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या पाठीची. आम्ही अनेक वर्षाला लढतोय, पण तो असे काही 4-5 मतदारसंघ आहे की त्या ठिकाणी आमची डाळ अजिबात शिजत नाही असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून त्यांची इच्छा होती की आम्ही भाजपात यावं, मुख्य प्रवाहात यावं. आम्ही या पक्षामध्ये काय आता उबाठामध्ये राहून काय करणार आहेत? उबाठातले पदाधिकारी आलेत, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या याच्यातले आलेत, काँग्रेसचे आलेत, सगळ्या पक्षाचे लोक आमच्यामध्ये आले. ते महापौर आले 2-3 वेळा, स्टँडिंग कमिटीला चेअरमन राहिलेले आहेत, आणि परंपरागत त्यांच्याकडे तिथली वोट बँक आहे. आता पण त्यांना घेतलं त्यात वाईट काय? आणि ते घेऊन जर आम्ही नाही, पण निष्ठावंत कधी त्या ठिकाणी निवडून येत नाही तर फक्त उभं करा आणि पडा असं. निष्ठावंतांना आम्ही एवढा त्रास का द्यावा त्या ठिकाणी? अरे बाबा काय 100% ठिकाणी नाहीये ना. तुम्ही म्हणाल की 2,000 जागा 2,000 जिंकता तुम्ही, आम्हाला ती ताकद करायची आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी आम्ही जिंकू शकत नाही, ज्या ठिकाणी थोडं आम्ही कमी पडतोय, त्या ठिकाणचे लोक जर आम्ही घेतले कार्यकर्ते पदाधिकारी समोरच्या पक्षाचे आणि ते जर जिंकले तर मग आम्ही 100% होऊ. तुम्ही आता म्हणता 100% ताकद, 100% ताकद कशाच व्यक्त कोणाची कुठे? कुठेच नाही. आम्ही 90% पोहोचलोय. आम्ही महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल 50च्या सगळं महाविकास आघाडी आमदार केला. बिहारमध्ये तुम्ही आता पाहिलं असेल 90% यश आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. 10% आम्हाला प्रयत्न करू द्या ना. असं काही नसतं राजकारणामध्ये, कोण गेले कोण पळून गेले काय गेले हे तर चालू राहतं राजकारणामध्ये. आता उद्धव ठाकरे आम्हाला सोडून पळून गेले, मग काय करणार त्याला? आता आम्ही बसलो विरोधामध्ये, आम्ही पुन्हा ताकदीने लढलो, आम्ही पुन्हा प्रयत्न केले, आणले ना आम्ही 100% यश घेतला आम्ही परत त्या ठिकाणी. 288 पैकी आलो ना आम्ही, 240 पर्यंत आलो ना. काय राहिलं त्यांचं? काहीच नाही राहिलं. म्हणून राजकारणामध्ये असं हे पळून गेले ते पळून गेले, ठीक आहे, जे पळाले ते पळाले, पण आम्ही पुन्हा आता या निवडणुकीमध्ये पुन्हा सिद्ध करू. तुम्ही एक सांगितलं होतं याचं उरत जाऊ द्या, प्रचार करणार आहे, भाजप शिवसेनेची युती करताय, काय भाजप सेनेची युती करताय, आणि शिवसेना शिंदे गटात काही तुमच्यातून पुढे लोक आता उमेदवारी करणार आहेत. कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्ही उमेदवार ठरवून टाकली का? अरे होईल तेव्हा बोलू ना आपण. मला वाटतं होईल तेव्हा बोलू आपण होईल तेव्हा बोलू ना. आतापर्यंत वर सुद्धा आपण बघितलं असेल, आमदारकीला असेल, विधानसभेला असेल, असे अनेक लोक आहेत
गेले आले पण काही लोक असतात प्रस्थापित, त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. आता राजकारणामध्ये मी आता परवा सांगितलं, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स. काय सुनील काळेंना अदृश्य शक्तीची मदत होती. कुठलीच असू शकते नाही. सुनीलने गावात बिचाऱ्यांनी पैसे जमा करून मटक्या घेऊन फिरला, तरी पण त्याला खर्च करावा लागणार. तुम्ही कोणाला विचारा, तुम्हालाही माहिती आहे. वरणगावमध्ये जाऊन तुम्ही विचारा, त्यांनी काय खर्च केला, लाखात खर्च केला, काय 2, 5, 10 लाखात. तर विचारा तुम्ही, कोणाला म्हटलं का की 10 रुपये घेऊन मतदान टाक म्हणून? कोणालाच नाही. कोणाला पार्टी दिल्या का? तर नाही. तुम्ही विचारा लोकांना. म्हणजे तुम्हाला तर सगळं माहित आहे. अजिबात नाही, आमच्याकडून असं कधी होणार नाही. आम्ही तिथलंही सांगितलं होतं वारंवार की बाबा इथे आपल्याला गडबड दिसतंय, इथला रिपोर्ट बरोबर नाही, इथलं सगळं आम्ही सगळं सर्वे केले. गडबड वाटत होती. चाळीसगावला सुद्धा वाटत होती. विचारा यांना. मुख्यमंत्री मोदी अशी भुसावला त्यांनी मला सांगितलं की 2 ठिकाणी गडबड वाटते मला, इथे आपण 4-5% कमी आहोत. तिथेच सावकर साहेबांचं त्यांचं साहेबांचं बोलणं करून दिलं की म्हटलं हे बघा रिपोर्ट आहे, मी सांगतोय परत ऐक. ते म्हणे नाही म्हणे मी करतो बरोबर. यांना सांगितलं, ते म्हणे ठीक आहे बरोबर तुमचं म्हणणं. सहानुभूती असल्यामुळे, थोडी लाट असल्यामुळे, त्यातच महिना झाला, त्यांना 1.5 महिना झाला जाऊन देशमुखांना 16 दिवस झाले होते. त्यामुळे खरं आहे, पण म्हणे मी दुरुस्त करतो. दुरुस्त केलं. जळगाव महापालिकेमध्ये निपटून घेऊ यांना. स्वागत आहे त्यांचं. संतोष चौधरीचं स्वागत आहे. त्यांनी यावं जळगावमध्ये, त्यांचं स्वागत आहे. हे असंच करतात ना, ते लढत नाही, तिकीट घेत नाही स्वतःच्या पक्षाचे, आणि मग याला निपटून घेऊ त्याला निपटून घेऊ. मी तो म्हणतो या खडसे साहेबांच्या सोबत या दोघं जण चांगलं जमतंय सध्या लढायसाठी आमच्या विरोधामध्ये. कुठे जळगाव महापालिकेसाठी शरद पवार राष्ट्रवादी संतोष चौधरींना प्रभारी केले. आमच्या खडसे साहेबांना बाजूला केलं. खडसेंना डावललं होईल काय? अरे बापरे, एवढा सक्षम नेते आणि त्यांना कसं डावलं मला हे माहितीच नाही. खरंच मला माहित नाही. संतोष चौधरी हे पण म्हटलेलं आहे. मुक्ताईनगरच्या निकालावर विश्लेषण करताना प्रतिक्रिया देताना तुम्ही असं म्हटलं होतं की नाका बनमुळे आमचा तिथं पराभव झाला, ते अपशकुन ठरले आमच्यासाठी. पण ते म्हणताय की मग भुसावळला तुम्ही अपशकुन ठरले का? कोण नाही, तुमचं पाहणं, तुम्ही तर मला बाया खोचल्या होत्या ना, तुम्ही तर मोठ्या बाया खोचल्या होत्या की आता परिवाराची लढाई आहे, मी बघतो. तुम्ही मध्ये उतरले. म्हणजे मी सांगितलं बेगानी शादी मी अब्दुल्ला आमच्या पक्षात, बाबा तुम्ही कशाला लुडबुड करताय? तुमचं चालू द्या ना. तुम्ही कशाला स्टेजवर भरून कमळ सांगताय सगळ्यांना कमळाला मतदान द्या? आणि पक्ष म्हणजे काय परिवाराची कोणाची बांधलेलं आहे का? तुमचं परिवार आहे, तुम्ही वेगळे लढा, काय करायचं ते करा ना. आतून तुम्ही काही करा, पण तुम्ही असे जाहीर वाच्यता करून स्टेजवरून बोलतात. आणि काय बोंब पडली? त्याला कोथळीमध्ये तुमचा सरपंच नाही, मुक्ताईनगरमध्ये तुमची नगरपालिका नाही, बोदवडमध्ये नगरपालिका नाही, दूध संघात मंगेशदारांनी तुमची काय दाणाफान करून टाकली तिथे 28 मतांमध्ये. बँकेत तुमचं काय, कुठे काय त्यांचं? नेते म्हणतात स्वतःला आणले काय नगरपालिका निवडून? काही नाही, त्यांचं काही श्रेय नाही कशामध्ये. आणि स्वतःच्या मतदारसंघातच नाही तर बाहेर काय करतील? माझ्या मतदारसंघातही विधानसभेला येऊन गेले. आता मग काय, कोण विचारते यांना? आता फक्त मी करत झालं, संपलं ना आता सगळं. कुठे काय राहिलंय? आताही जळगावमध्ये आहेत. आता त्यांनी प्रयत्न करा त्याच्या पक्षासाठी. स्वतःचा पक्ष उभा करा ना. स्वतःचा पक्ष उभा करत नाही आणि आमच्या पक्षाचे तिकीट मागवले आणि त्याच्यावर सगळे आपले कार्यकर्ते राष्ट्रवादीचे उभे केले. हे कशासाठी करता तुम्ही? तुमचा पक्ष आहे ना तुमच्याकडे, कशाला असे उद्योग करता रिकामे? इच्छुक आहेत त्यांच्या बाबतीत काही निर्णय आहे का? दार बंद आहेत त्यांच्यासाठी भाजप? कुठे कोणाला? विधानसभेला ज्यांनी बंडखोरी केलेली होती हो, ते मागच्या वेळेस पण तुमच्या सोबत होते, भाजपकडून भाजपच्या तिकीटावर निवडून आले. त्यांची दारं बंद आहेत. महापालिकेत म्हणता का विधानसभेत म्हणता काय? त्यांच्याबद्दल आम्ही नक्की विचार करणार आहोत. त्याच्याबद्दल निर्णय झालेला नाही. त्यांच्याबद्दल आम्ही इथं विचार करणार आहोत की मागच्या वेळेला तुम्ही बंडखोरी करायची, यावेळेला इकडून लढायचं. मला वाटतं आता पक्षाला बरेच दिवस आहेत, चांगले दिवस आहेत, आमची परिस्थिती मजबूत आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या बाबतीत विचार करू, जरा गांभीर्याने विचार करू. कारण कसं होते, सिटिंग नगरसेवक तुमचे होते, काही चेहरे आहेत तसे, तर त्यांच्या बाबतीत तुम्हाला यादी लागल्यावर कळेल काय काय आम्ही निर्णय घेतलेत म्हणून. तुम्हाला 30 तारखेला एबी फॉर्म दिल्यावर किती वाजता देणार? अगदी शेवटच्या तासामध्ये. विरोधकांना एकीकडे भाजपमध्ये घेतलं जाते, मग एकीकडे तुमचं गेल्या वेळी संख्याबळ चांगलं होतं, तर तडजोड का भाजपला बॅकफुटवर जावं लागलं? आम्ही राज्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत.
आम्ही सर्वजण मिळून, खरं म्हणजे वरती आमचा आकडा तर आमचं स्वतःचं बहुमत भाजपचं त्या ठिकाणी आहे, 125 आम्हाला आजही त्या ठिकाणी आमचं बहुमत आहे. पण आमचं असं काम नाहीये. म्हणजे जसं मागच्या वेळी उद्धवजींनी केलं, थोडीशी संख्येचं त्यांनी गणित केलं आणि त्यानंतर आम्हाला सोडून चालले गेले, तिकडे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले, तसं आमच्याकडून होणार नाही. आम्ही शब्द दिला असतो, आम्ही महायुतीमध्ये आहोत, आम्ही एकत्रित आहोत. विधानसभेमध्ये अभूतपूर्व यश आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे, लोकसभेमध्ये आम्ही सोबत होतो आणि म्हणून खालच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत आम्ही त्या ठिकाणी महायुतीत लढावं असा अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी वरतून आमच्या नेत्यांचा आदेश आहे की महायुतीमध्ये शक्यतोवर लढायचं आहे. फार काही परिस्थिती कठीणच आहे, फार हाताबाहेर गेली तर त्या ठिकाणी मग आम्ही समजू शकतो, पण शक्यतोवर आम्हाला महायुतीमध्ये लढायचे आदेश वरतूनही आहेत आणि म्हणून आम्ही महायुतीत लढतो. सोबत युती करू हा आणि महापालिकेची निवडणूक लढवू. हा, मग करा ना. म्हणजे राज्यभर तुम्ही तेच करतायत, पण आहे कुठे काय? आता झाले तुमचे 50, म्हणजे तुमचे 50 लोक निवडून आले पुढे महापालिकेत 300 पैकी राज्यामध्ये. काय करताय तुम्ही? पुढे काय तुमचं? भाऊ, इथं जर खडसे जर प्रभारी राहिले असते तर मंगेश जाधव विरुद्ध खडसे असा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळाला असता. कुठे? मात्र जळगाव महापालिकेसाठी खडसेंना प्रभारी केलेलं नाही पक्षाने. तो सामना काही पाहायला मिळणार नाही मंगेश जाधव विरुद्ध मग खडसे. त्यांनी यावं, सहप्रभारी व्हावं. त्यांनी सहप्रभारी, आम्ही शरद पवार साहेबांना विनंती करू की यांना सहप्रभारी करा, यांनी या इथे, मग सामना बघा तुम्ही कसा होतो तर. हा, बघा सल्ला का मी जाहीर बोलतो, तुमच्या याच्यावर बोलतोय, मी रेकॉर्ड बोलतोय, मी काय सगळ्या गोष्टी बोलतोय का आपण बंद करून रेकॉर्डिंग यावर त्याने बघा. इथे सगळा हा जिल्हा, मी पुन्हा सांगेल, हा भाजपचा बालेकिल्ला आहे जिल्हा, हा आता महायुतीचा बालेकिल्ला आहे. त्यांचा आहे कोण इथे? एखादा आमदार आहे का? महाविकास आघाडीचं कोण इथे आहे का? ना आठवत आहे कोणी नाही ना, एकही नाही इथे. काय त्यांनी गोष्ट काहीतरी बाष्प गोष्टी करायच्या. आता भुसावला आला तर आता बस माझ्यामुळे झालं, त्याचं परत सुरू माझ्यामुळे. अरे पण तुमचं काय श्रेय त्याच्यामध्ये? लोकांनी वेगळं गणित मांडलं, त्याचं थोडंसं एक समीकरण बदललं, पण भुसावळ मी हारलो. पण तुमचं काय श्रेय याच्यामध्ये? जिकडे जे आलं तिकडे माझं श्रेय. म्हणजे लोकसभेला आम्ही 3.5 लाखाची जागा निवडून आणली माझ्यामुळे, तर म्हणून बाबा माझ्यामुळे. म्हणजे मग कार्यकर्त्यांनी काय केलं आमच्या? ही भूमिका त्यांची योग्य नाही आणि ही भूमिका त्यांना घेऊन बुडेल. त्यांची कुठे एका पक्षावर निष्ठा नाही, काही नाहीये. त्यामुळे आता भविष्यामध्ये तुम्हाला सगळं चित्र अजून दिसेल. त्यांचाच आहे. खडसे जर म्हणायला असती परिवाराची लढाई, परिवाराची लढाई, काय लोक काय परिवाराच्या मागे करायचे? तिथे तिथे लोक पक्षाच्या मागे आहेत, भाजपच्या पाठीशी होते, पण त्यांनी असं म्हटल्यामुळे सगळे लोक म्हणले मग आता परिवार आहे, तर मग परिवार मिळून लढा तुम्ही. हा युतीची निश्चितता आहे, महायुतीची थोडी अनिश्चितता आहे. जर जागा द्यायची असल्या राष्ट्रवादीला तर शिवसेनेच्या ज्या संख्या त्यातच दिली जाते ती भाजपच्या. त्यावरच आमची चर्चा सुरू आहे, त्यावरच आमचं थोडसा काय झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे ज्या ठरेल त्यावेळेलाच मग माहितीचा विषय होईल. कारण मग आता पुन्हा ते म्हणतील आम्हाला, म्हणजे ते काहीतरी 5, 6, 7 जागा मागतायत. आता जर आमच्या राहिल्या 50 आम्ही त्या द्यायच्या तर म्हणजे मग आमचं बहुमतापर्यंतही आम्ही पोहोचणार नाही. मग 50च्या खाली आपण होतो का? नाही असं म्हणता येणार नाही, पण मला वाटतं की दोघींनी त्यातल्या जागा दिल्या पाहिजेत, त्यावेळेला ते होईल. नाही तर असंही करता येणार नाही आपल्याला की एकच पक्षाचा वाटाघाटी झाल्या, त्यांनी एवढ्या घेतल्यानंतर परत त्यांना मध्ये घ्यायचंय, सोबत घ्यायचंय, यांना 7-8 जागा लागणार आहे, म्हणजे मग आम्ही 40 जागा लढायच्या का, 42 जागा लढायच्या का? हाही प्रश्न आहे ना. दोघं पक्ष वाटून घेतील राष्ट्रवादी. हा, मग मी तेच म्हटलेलं आहे की बाबा दोघी पक्ष अर्ध्या जागा वाटून घेताना काय द्यायच्या असतील त्या मग आपण लढू. भाऊ, युती आपलं जागा वाटू. नगरपालिका निवडणुकांमध्ये हे कुठेतरी टाळलं गेलं, मग आता महापालिकेलाच का? आता असं नाहीये. नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही सोबत होतो. चिमणाबा आम्ही बघा पारोळ्याला सोबत होतो, आम्ही एरंडोलला सोबत होतो, धरणगावला आम्ही सोबत होतो, आम्ही किती ठिकाणी सांगू, आम्ही नशिराबादला सोबत होतो, अनेक ठिकाणी मी सोबत होतो. असं नाहीये की आम्ही सगळ्याच विरोधात लढलो, पण काही ठिकाणी दोन्हीकडून ताणाताणी झाली आणि मग आम्ही सांगितलं की मैत्रीपूर्ण लढत करून घेऊ. पण काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत सुद्धा झालेली आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये जो काही शिंदे गटाचा स्ट्राईक रेट होता तो तुमच्यापेक्षा चांगला दिसतोय, त्याच भीतीपोटी भाजपने तडजोड केली काही? बिलकुल भीती नाही आम्हाला. आमची काय तडजोड आहे? मागच्या पेक्षा आमचं स्ट्राईक रेट खूप मोठा आहे. आता यावेळेला आमच्या 9 नगरपालिका आलेल्या आहेत, 5-6 ठिकाणी आम्ही सोबत लढलेलो आहोत. म्हणजे असं नाहीये की आमचं स्ट्राईक रेट कमी आहे म्हणून. तुम्हीच बघा, सांगा मला जळगाव जिल्ह्यामध्ये कुठला स्ट्राईक रेट तुम्हाला पाहिजे, सांगा मला तुम्ही. नगरपालिका निवडणुकीत शिंदे सेना आणि भाजप असं ज्या ज्या ठिकाणी सामना झाला त्या ठिकाणी शिंदे सेनेने बाजी मारलेली आहे आणि त्यामुळेच भाजप बॅकफुटवर आलेली का? आणि महायुतीसाठी जो आग्रह आता धरला जातोय
त्याच्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील सामावून घेतलं जात आहे. हा आग्रह मात्र नगरपालिका निवडणुकीत कुठेही दिसला नाही. नाही, मला असं वाटतं की तुम्ही म्हणताय की शिंदेगड पुढे गेला स्ट्राईक दोरात. आता आमच्यामध्ये की तशी काही शर्यत नाही कोणाचा स्ट्राईक रेट. आम्ही माहिती म्हणून सगळी ठिकाणी लढतोय. पण आपण बघितलं असेल की जवळपास 125च्या वर जागा, 130च्या जवळपास नगरपालिका, नगर परिषदा त्या आम्हाला मिळालेल्या आहेत. त्यांना 60 मिळालेल्या आहेत. आम्ही दुप्पटच आहोत. तसं या ठिकाणी असं कुठे असं समजण्याचा किती गैरसमज पसरू नका की आम्ही खूप कमी आहोत. भाजपचा नंबर 1 वरच आहे राज्यामध्ये, आपण बघितलं असेल. पण त्याच्या खालोखाल शिंदे साहेब आहेत, त्यांची सेना त्या ठिकाणी आहे आणि चांगलं सायझेबल संख्या आहे त्यांची. पण महाविकास आघाडी ही 50च्या आतच गुंडाळली गेली. म्हणजे जे मी म्हणणारे आहेत, उबाठा 8, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 8, काँग्रेस 30 आणि म्हणजे सगळे मिळून 50 सुद्धा यांना गाठता आले नाही. आता एवढं विक्रमी यश मिळाल्यावर तुम्ही म्हणाल की याचा स्ट्राईक रेट असा, तुमचा तसा, त्याचा तसा. आम्ही माहिती म्हणून लढलो अनेक ठिकाणी. आमचा स्ट्राईक रेट आम्ही 120-125च्या वर आहोत. 130 पर्यंत आम्ही त्या ठिकाणी आहोत नगरपालिका म्हणून. अनेक अपक्ष, आता वरणगावचा अध्यक्ष आलेला आहे, त्याचा उद्या प्रवेश आहे. म्हणजे असं कुठेही म्हणण्याचं कारण नाही की आमचं स्ट्राईक रेट इथे कमी आहे तिथे कमी आहे म्हणून. बहुनिष्ठावांचं काय होणार? काय काय जे मेरिटवर आहेत, जे निवडण्याची शक्यता आहे त्यांना आम्ही तिकीट देणार. ओके, चला.